सलमा पठाण यांच्याकडून सर्व बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा। सलमा पठाण यांनी सर्व बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात। त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की ईद उल फित्र हा आनंद, प्रेम आणि बंधुत्वाचा सण आहे। या शुभ प्रसंगी सर्वांनी एकामेकांप्रती प्रेम, सहकार्य आणि एकजूट दर्शवावी। ईद हा रमजान महिन्याच्या उपवासानंतर येणारा आनंदाचा दिवस असून तो सामाजिक ऐक्य आणि सौहार्दाचा संदेश देतो। सलमा पठाण यांनी या निमित्ताने समाजातील सर्व घटकांनी एकमेकांना मदतीचा हात द्यावा, प्रेम आणि सद्भावनेने पुढे जावे असे आवाहन केले। शहरभरात ईदच्या उत्साहाचे वातावरण असून मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली आहे। कुटुंबे आणि मित्रमंडळी एकत्र येऊन गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेते। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता आपण नानावलीत आहोत, सलमा पठाण यांच्या निवासस्थानी आहोत। तर काल ईद होती आणि आज बाशी ईद आहे, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी ईद आणि त्यांच्या घरी कोणकोणते पाहुणे आले होते। नमस्कार, मी सलमा पठाण बोलते। आमच्या इथे आज बाशी ईद आहे आणि हे आमचे भाऊ आलेले इथे, त्यांना मी त्यांचे स्वागत करते। कारण इथे आमच्या इथे रंगपंचमी आणि रमजान ईद ही काय 8 दिवसाचा फरक होता, फक्त एकदम चांगली उत्साहाने साजरी झाली ती। आणि इथे नवी राहाड आहे ना, ही भगवान कार्यांनी खोदलेली आहे आणि म्हणजे आमचं हिंदू मुस्लिम बहीण बांधव आहे आणि चांगले सुरक्षित सगळे हे सण साजरे होतात। म्हणजे काही तक्रार राहत नाही, काही नहीं, आणि शांततेने सर्व सण साजरे पार पड़तात। और ये जो रमजान ईद है ना, सब हिंदू मुस्लिम बहन बांधव मिलके हम लोग मनाते हैं। ये सब एक दूसरे को शुभेच्छा देते हैं और एक दूसरों के यहाँ पे सिरकुरमा वगैरह सब पीने को आराम से आते हैं। सब हमारे रिश्तेदार आते हैं, हम उनके यहाँ पे जाते हैं और ईद वगैरह सब अच्छी शांतते से मनाते हैं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।